नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहे आळंदी या ठिकाणी। आळंदी हे पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे। तर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचे समाधी स्थान आहे, ते मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अशा प्रकारे आपण आळंदी या गावात आपण इथं आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम श्री क्षेत्र आळंदी असं बनवलेलं आहे बघा। त्यांनी मस्तपैकी असं मृदंग ठेवलेला आहे, तबला ठेवलेला आहे, विणा ठेवलेला आहे आणि एक तुळशीचं मोठं वृंदावन बनवलेलं आहे। हे चारी बाजून तुळशी वृंदावन केलेलं आहे। आळंदीमध्ये पोहोचलो की ती दिसते आळंदीची ओळख, म्हणजे हे तुम्ही बघू शकता। इथे आपल्याला दिसते ते म्हणजे वारकऱ्यांचे चित्र, तुळशी, रंगरंगोटी व अभंग, यातून खूप काही शिकायला मिळते। हे भर चौकात तुळशी वृंदावन बनवलेलं आहे। आर्टिफिशियल जरी असलं तरी सुद्धा प्रत्येक तुळशी वृंदावनावर लिहिलेले अभंग वाचून व इथली चित्रकला पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। आता आपण आळंदीमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला जुना बाजार बघायला भेटतो आणि या साईडला त्यांनी स्पेशली कार पार्किंग, गाडी पार्किंग, टू व्हीलर पार्किंगसाठी उत्तम सोय केलेली आहे। आणि इथं प्रत्येकी कारला दुचाकीला 20 रुपये आहे आणि 3 चाकीला 50 रुपये आणि 4 चाकीला 100 रुपये असं त्यांनी इथं पार्किंगसाठी केलेलं आहे। पार्किंगसाठी खूप चांगली सुविधा केलेली आहे। तर हे आपल्याला दिसते ती इंद्रायणी नदी आहे आणि हे इथे समोर गरुड स्तंभ। बरेच लोक इंद्रायणी नदीच्या पाण्यात स्नान करतात, देवाकडे प्रार्थना मागतात। मंदिराच्या सुरुवातीला पूर्ण मंदिराच्या आवारात बरेच दुकानं तुम्हाला दिसतील। त्यामध्ये खास करून वाचनप्रेमींसाठी वेगवेगळी पुस्तकं इथे बघायला मिळतील। तसेच तांब्या पितळेची भांडी व देवी देवता सुद्धा इथे मिळतील। तसेच लाकडापासून बनवलेल्या अशा छान छान गोष्टी तुम्ही घेऊ शकता। इथून पुढे आल्यानंतर आपण पोहोचतो प्रवेशद्वारावरती। इथे तुम्ही बघू शकता चप्पलांची किती गैरसोय आहे, हे काही मनाला पटलं नाही। त्यानंतर प्रवेशद्वाराच्या पायरीचे दर्शन घेऊन आत आलो। पूर्ण दगडात असलेले हे बांधकाम थेट जुन्या काळात आपल्याला घेऊन जातं। तर चला मग मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो। संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ इथं घालवला आहे। श्री संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली। त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर 1570 की 1540 मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते। आषाढी महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते। या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किलोमीटर पायी अंतर चालत विठोबाच्या दर्शनासाठी जातात। तर आतमध्ये गर्दी असल्यामुळे आपल्याला दर्शन व्यवस्थित घेता नाही आलं, पण आपण दर्शन घेतलेलं आहे। आता आपण चाललेलो आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी जी चालवलेली भिंत आहे ना, ती तुम्हाला भिंत मी दाखवणार आहे। तर चला, ते लांब लांब वरून येणारे जे आपले भाविक भक्त आहेत ना, त्यांच्या बऱ्याच ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे।
म्हणून ही कायमस्वरूपी आपल्यासाठी भिल्ल संस्थेने केली. परंपरा पिढोनपिढी आता लोक इथे दर्शनाला येतात, दर्शन करतात. हे वैशिष्ट्य आहे माऊली. म्हणजे ही पहिली मातीची भिंत होती, त्याला आता त्यांनी रेनोव्हेशन करून सिमेंटची बनवली, दगडाची दगडी काम केलं. काय करावं लागलं, लोक माती निघाले. आता तुम्ही आम्ही कसं आलो पाया पडा, एक श्रद्धा आपली घरी, चला बा माऊलींची माती करून. मग ते एकटं पडू लागले. संस्थेला शेजाऱ्या संस्थेने लगेच काम करतात. काही आवश्यक नाही. माऊली होत, माऊली काय करू नको ते शकत. माऊलीने रेडे मोठी वेद बोलवला, रेडा बोलला वेद. 4 पाय का, आपण तर 2 पायाचे आहेत. आपण काय नाही म्हणणार माऊलीने आणि म्हणतोच. आपल्याला तर वाचे दिले ते, रेडेला काय वाचे आहे. माऊली म्हणजे अर्च्याचं माझा आत्मा एक असेल तर तो बोलणारच आहे ना वेद. माऊलींनी आठवला मस्ता गाव, रेडा बोलू लागला. मग माऊलीची काय घ्यायची, काय म्हणतात. अरे म्हणजे साधी महानिवेदन होती. मग त्यांना कळलं हे पोर आहे. माऊली काय करू शकत नव्हती. माऊलीने गड्याचा बाईची गडी एवढं सामर्थ्य माऊली. खरं तर या भक्तीत तल्लीन झालेल्या भक्तांना पाहून निघायचं मन तर काही होत नव्हतं. पण अखेर मला इंद्रायणीचं दर्शन घेऊन हा परतीचा प्रवास चालू करावा लागला. तर अशा प्रकारे आपलं हे देवाचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. एक गोष्ट तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला व्हिडिओ शूट करायला आतमध्ये अलाउड नसते. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं आपण केलं. जेवढी माहिती देता येईल तेवढी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ काही कारणास्तव जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा असाच नवीन एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.